नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रिज्वेल, ठाणे शहरातील इमिटेशन ज्वेलरीचे सर्वार्थाने सर्वात भव्य दालन. रिज्वेल, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अपूर्व संगम. रिज्वेल, आकर्षक डिझाईन्स आणि अप्रतिम कलाकुसरीचा नजराणा. रिज्वेल, हैदराबादी पर्ल्स, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी, रियल सिल्वर ज्वेलरी, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, कॉर्पोरेट आणि होम डेकोर साठी गिफ्ट आर्टिकल्स यांच्या असंख्य व्हरायटीज. रिज्वेल, रिज्वेल, व्यास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. फोन नंबर 02232529802 आणि 25380076. रिज्वेल. गेल्या जवळपास 1 महिन्यापासून कोल्हापूर, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका आणि 71 नगर परिषदांचा प्रचार अक्षरशः शिगेला पोचला होता. अनेक दिग्गज नेते एकमेकांवर आरोपांची राळ उडत होते आणि या सगळ्या निवडणुकांसाठी काल मतदान संपन्न झाल्यानंतर आज या निवडणुकांचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शिवसेनेने या ठिकाणी 52 जागांवर विजय मिळवला असून भारतीय जनता पक्षाने 42 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या वेळेस 28 नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले होते. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन काहीसं मंदगतीने चाललं आणि या ठिकाणी मनसेचे केवळ 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला मात्र अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एकेकाळी कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेची सत्ताधारी म्हणून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र MIM या पक्षाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील आपला चंचू प्रवेश केला आहे. MIMचा 1 उमेदवार या ठिकाणी निवडून आला आहे. त्याचप्रमाणे MIM पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी निवडून आला आहे. तर इतरांची संख्या ही जवळपास 11 एवढी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 2 वॉर्डांवर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यामुळे तिथे निवडणुकीची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे 120 जागांवर या ठिकाणी निवडणूक झाली होती. त्यामुळे शिवसेनेला अद्यापही मॅजिक फिगर 61ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी तब्बल 9 नगरसेवकांची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देखील 9च नगरसेवक असल्या कारणाने शिवसेना आता मनसेकडे सपोर्टसाठी जाणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं कमळ देखील चांगलंच या ठिकाणी फुलल्याचं चित्र समोर आलं आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 42 नगरसेवक निवडून आले आहेत. मागच्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाचे केवळ 9 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होते. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घातलं होतं आणि शिवसेनेच्या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर BJPच्या वतीने देण्यात आलं होतं. त्यामुळे काही काळ प्रचार खालच्या पातळीवर गेल्याची टीका देखील झाली. मात्र भारतीय जनता पक्षाने देखील या ठिकाणी घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे आता 52 जागा मिळून सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना सत्तेसाठी काय समीकरण करतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे की राज्यामध्ये सत्तेवर असलेली भारतीय जनता पार्टी देखील सत्तेसाठी प्रयत्न करते, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होणार हा प्रश्न संपूर्ण राज्याला सतावत होता. या ठिकाणी 81 जागांसाठी मतदान झालं होतं. कोल्हापूरमध्ये टोलचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. या
टोलचा फटका भारतीय जनता पक्षाला बसल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये निर्माण झालं आहे. टोलसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. निवडणुकीपूर्वी टोल बंद करण्याचं आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलं होतं. मात्र हे आश्वासन न पाळण्यात आल्याने कोल्हापूरकरांनी मतपेटीतनं आपला रोष व्यक्त केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि यंदाची दीपावली साजरी करू